साहेब, काल मंचरला सभा झाली पवार साहेबांची. त्या त्या सभेवर तुझ्यावर टीका करण्यात आली आणि तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं. निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो. आणि तसंच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल. कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही. असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला. एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजनला यायला पाहिजे अशातला भाग नाही. शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे पाटलांना पाडा पाडा पाडा, याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटलांना निवडून आणा आणा असा होतो का? असं असेल तर फार उत्तम. ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले, त्याबाबत तुमचं मत काय बा? तुम्ही त्याचं उत्तर काय द्या? त्याचं उत्तर मी सांगितलं ना. ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये. पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेलो आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही. आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय, पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय, एवढाच त्याचा अर्थ आहे. काल सभा झाली, आपल्या मतदारांवर काही फरक पडेल का? आता काल सभा झाली, आता आज जरा मतदार विचार विनिमय करतील आणि आपल्याला 23 तारखेला कळेल. तुम्ही एवढी टीका होऊनही त्यावरती काही बोलत नाही आहात, काय सांगाल? किंवा गद्दार हा शब्द वापरला त्यावर बोलत नाही आहात, काय सांगाल? नाही, मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं. मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे, त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे, त्यामुळे इथं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.